इथून मात्र डायरेक्ट हिट आता थोडस मी तर म्हणेन इनफॅक्ट पडला जाईल फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती. एक्स्ट्राचा धाबा एक होती तिकडे तब्बल आणि तिसऱ्या पंचांनी रिफायर देखील केलेला आहे. या ठिकाणी डायरेक्ट हिट झाले त्या ठिकाणी ते आपण चेक करणार आहोत. या ठिकाणी 3 धाबा जरूर आल्यात परंतु पहिली धाव कंप्लीट आहे की नाहीये हे पहिलं चेक करावं लागेल. सेफ असेल फलंदाज त्यामुळे इथून बॉलवरती तब्बल सर धावा किती आहेत 3 धाबा. तीन धाबा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वरती ओमकारजी गुप्ता यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असतील की स्टेज वरती या. आपण यावेळेस फटका फसलाय लॉंग ऑफला लॉंग ऑनला पकडला असेल आणि संपला जाईल खेळ. फलंदाज इथून आपण पाहतोय ऋतिकचा पहिला विकेट या ठिकाणी गमवलाय. आपण पाहतोय बॅटिंग करत तर मिताश 11 9चे पण पाषाण संघानं ऋतिक बॉलवरती झालाय बाद. ऋतिक निराश आहे थोडासा स्वतःवरती. हा झेल बघा प्रॉपर टायमिंग होतं परंतु ताकद जी होती थोडीशी म्हणजे कमी पडले फटक्यामध्ये आणि त्यावेळेस सरळ आज चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करत होता प्रशांतच्या हातामध्ये हा झेल आपण कॅरी करत मोठा धक्का दिलाय. अर्थातच मितांश 11 9चे पण पाषाण संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय वैभव मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. 1 डाऊनचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चला जास्त अतिरिक्त वेळ खर्च करतात फिल्डिंग करणारी टीम. नितेश पहिला बॉलवरती 3 होता त्यानंतर विकेट पुन्हा एकदा विकेट साठी चान्स अजून एकदा या ठिकाणी झेल कॅरी केला जातोय आणि दुसऱ्या बॉल वरती हा दुसरा विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं बॅट्स अगदी साईडला लागलाय चेंडू प्रॉपर टायमिंग नव्हता त्यामुळे इथून झेल आपण कॅरी करत असताना पाहायला खेळाडूला अगदी चांगलं झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि दुसरा धक्का इथून दिला फलंदाज. यावेळेस वैभव बाद झालाय. नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. नेट क्रमांक 4 वरती तो आता दाखल झालाय. थोडीशी या ठिकाणी कुठेतरी मी तर म्हणेन फलंदाजी करणारी टीम यावेळेस विकेट हॅट्रिकचा झेल आणि विकेट हॅट्रिक साध्य केले आहे गोलंदाजाला आणि स्पर्धेतील 5वी हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि 5वा गोलंदाज आहे नितेशच्या माध्यमातून ही विकेट हॅट्रिक. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल यावेळेस फुटबॉल कनेक्शन देखील उंची जास्त लांबी कमी पुन्हा एकदा खेळाडू प्रशांत त्या ठिकाणी चुका फार कमी होतात त्या खेळाडूच्या माध्यमातून. एक लेजंड खेळाडू आहे टेनिस विश्वातील आपण पाहिलं तर मोठं नाव आणि तोच त्या ठिकाणी सलक्ष 2 झेल त्याच्या माध्यमातून पकडले गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता सध्या चिरागला आपण पाहतोय 5वा क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो धाबा कुठेतरी ढोकला गेला. पहिल्या सुरुवातीला आपण पाहतो मी स्पीडच्या 2 धाबा एक्स्ट्रा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र सलग 3 विकेट नितेश न घेत मॅच मध्ये या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला ढकललाय. अर्थातच मितांश 11 9 जवळ पाषाण संघाच्या फलंदाजांना अजून एक बॉल खोलत होता सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला. या क्षणाला धाबा बनत नाही धाबा येत नाहीयेत. 5 चेंडूमध्ये फक्त 3च धाबा खर्च केलेत. कौतुक केलं जाईल गोलंदाज नितेश ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे. विकेट हॅट्रिक साध्य केली आहे. पहिला बॉल वरती 3 धाबा येऊन सुद्धा अगदी त्यानंतर 4ही चेंडू त्यानं डॉट फेकलेत.
फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटचं थोडंसं ताटपटला होता त्या ठिकाणी, पुढे मागे पुढे झाला होता, परंतु यावेळेस रनआउटची चान्स. ओ तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा या ठिकाणी रिफार केलं जात आहे. रनआउट साठी रिफार केलाय. पुन्हा एकदा टेक्निकल टीम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि दोन OUT बासमन आउट. अजून एक धक्का. फार चांगल्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं की थ्रो ज्या पद्धतीने आला, अगदी MS धोनी स्टाईल मध्ये 2 सेकंदामध्ये चेंडू स्टंप हिटिंग केला. तर थोडीशी बॅट ग्राउंड झाली नव्हती त्या ठिकाणी, आणि त्यामुळे इथून अजून एक धक्का या ठिकाणी आपण पाहतोय. वितांश पण नवजवान पाषाण संघाला या ठिकाणी दिला जातोय. तू चलमय आहे अशी परिस्थिती या षटकामध्ये आपण पाहतोय. फक्त 3च धाबा, 4 धाबा या ठिकाणी फक्त आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये, आणि तब्बल 4 विकेट या ठिकाणी गमावल्या. 2 षटकाचा सामना आहे, त्यामुळे इथून या षटकामध्ये धावा बनवणं फार महत्वाचं आहे. प्रशांत आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. चला प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती आला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 3 वाजून आता 3 वाजायला आलेत. 5 मिनिटं बाकी आहेत, त्यामुळे इथून स्पीडअप करा, थोडस स्पीडअप घ्या. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 विकेट गमवत इथून 4 धाबा आपण पाहतो. मित्रांनो पण नवजवान पाषाण संघाला आपण पाहतो थोडस बागफुटला खरं तर संघ सध्या पाहायला मिळतो, परंतु इथून या षटकामध्ये जर धाबा बनलात तर कुठेतरी माहिती एक सन्मानदायक टोटल. यावेळेस लाऊड अपील शरीराचा वेध होता या ठिकाणी, परंतु लेग स्टंपला मिस. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, लाईन थोडीशी बाहेर होती, त्यामुळे इथून लेग पॅकचा इशारा देखील पंच त्या ठिकाणी करतायत. लेग पॅकने पहिली धाव आपण पाहतो या षटकावरती. टीमची टोटल धावा संख्या जाऊन पोहोचली आहे. स्लोअर स्पिंगर रोल केलं होतं अलख्या त्यानं या ठिकाणी करत, त्याला स्पिंगर रोल करत चेंडूला अगदी बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे इथून कुठेतरी आहे ओळखणं फार महत्वाचं आहे. फटका चाललाय सीमा रेखा फार, अगदीच या क्षणाला फटका फार महत्वाचा आहे. 7 धाबा खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली आहे, आणि तब्बल 6 धाबा. प्रशांत नाखुश आहे त्या ठिकाणी. प्रशांत सांगतायत जरी इथून कॅच सुटला असता, पण या 6 धाबा वाचवणं फार महत्वाचं होतं. षटकार वाचवायचं होतं मित्र म्हणून, चेंडूला आतमध्ये ढकलायचं होतं, परंतु जेल कॅरी करत करत शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला, आणि तब्बल 6 धाबा. आता गोलंदाजांना मोजावा लागल्यात. टीमची टोटल धावा संख्या 11 वरती जाऊन पोहोचली. आपण पाहतोय चिरागच्या बॅटमधनं हा षटकार. एकदा डिसिजन टेक्निकल रूम मध्ये सोपवलं जात आहे. क्लोज आहेत विकेट किपर, त्यामध्ये इथून आता चेक करावे लागेल बॅट्समन क्रीज मध्ये आहेत की पुढे आहेत, हे चेक केलं जाईल. टेक्निकल रूम मध्ये हा निर्णय सोपवला जरूर. आणि इथून आता बाकीच्या स्क्रीन मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीनं थोडेसे पुढे सरसावले होते फलंदाज, आणि त्या क्षणी इथून फलंदाज थोडेसे पुढे होते, आणि इथून चला फिल्डिंग लावून घ्या, एकत्र येऊ नका. आम्ही निर्णय लगेच 2 सेकंदामध्ये तुमचा पोचवू. OUT बॅट्समन आउट असेल. वाईटचा पण चेक करायचं का? बॅटिंग करणाऱ्या टीमना
चला फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आपण पाहतो टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली स्कोरकार्डवरती 11 वरती 5 गडी बाद झाले त्या ठिकाणी. 3 चेंडूचा केला जरी बाकी प्रशांत एक षटकार त्याच्या विरोधात मिसफिल्ड झाली होती. कॅच सुटला होता आणि त्यानंतर तब्बल 6 धाबा त्या चेंडूवरती आपण पाहिला होता. ह्यावेळेस काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. इथून अजून एक विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुच्छलमय आयाची परिस्थिती निम्यापेक्षा अर्धा संघ गारच झाला. 6 विकेट इथून गमावले. बॅटिंग करत असताना मितान शिलेबरना नवजवान पाषाण संघाला त्यामुळे थोडसा बॅकफुटला या ठिकाणी सध्या पाहायला मिळतोय. चला बॅटर लगेच पाठवा. प्रशांतला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती 2 चेंडूचा केला अजूनही बाकी आहे. 11 बनल्यात. 2 चेंडू अजूनही या षटकातल्या उर्वरित बाकी आहे. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. फार चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. स्लोवर पद्धती चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर पद्धतीचे चेंडू स्पिंगर रोल केले जात आहेत. कधी प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या लेंथ मध्ये फेकला जातोय. प्रशांत ही गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे सातत्यानं. बघा यावेळेस आता मागे खेचली लेंथ त्यामुळे इथून विकेट किपर मधून थोडं फंबल झालंय. एक धाव लेग पाकशी भिलाली जाईल परंतु इथून एका धाब्यानं टीमची टोटल धाबसंख्या स्कोरकार्ड वरती सध्या पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. 2 षटकाचा खेळ होईल समाप्त. 12 धाबा आहेत आणि जिंकण्यासाठी 12 मध्ये 13 ची गरज असेल. चला आता लगेच फिल्डिंग साठी विनंती असेल. मिताज शिलेबन जेवण पासन संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. यातून जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफायर मध्ये आपण पाहतोय क्वालिफायर मध्ये जाऊन पोहोचेल. पण तो कुठला संघ असेल अजूनही या 5 मध्ये मित्रमंडळांना पाहणं फार गरजेचं असेल. रात्रीमध्ये आमच्या डीजे थोडस बंद राहिलाय. थोडस ब्रेक घेतलाय या ठिकाणी कारण 4 दिवस त्यांनी फार धुमाकूळ घातला होता त्यामुळे आम्हीच थोडा बंद ठेवला. चला स्पीडअप करा. हा उद्या रायडर होणारच आहे. उद्या शेवटचा अंतिमची रात्र आहे त्यामुळे उद्या डेफिनेटली आपण बॉल बॉल आतमध्ये सुद्धा आहेत. सर बॉल आहेत का? आहेत तिकडे बॉल. चला सलामीवर पाठवा मध्येच्या आतमध्ये. 12 मध्ये 13 ची गरज आहे आणि सलामीची जोडी प्रशांत आणि कुणाल पुन्हा एकदा एवन जोडी आपण पाहतोय स्क्रीन वरती. दोन्ही अगदी आक्रमक खेळाडू आहेत. आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने मागचा सामना देखील आपण पाहिला होता स्क्रीन वरती पाहू शकाल. एवन जोडी कुणाल त्याचबरोबर प्रशांतला आपण पाहतोय. आक्रमकतेसाठी संयमी क्रिकेट देखील आपण त्यांचा पाहिला. ज्या सिच्युएशन मध्ये मॅच असते अगदी त्या सिच्युएशन टेक्निकल क्रिकेट आपण त्यांचं नेहमीच पाहत आलोय आणि तोच खेळ त्यांचा आपण आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण रात्रीमध्ये पाहिलाय. चला 12 धाबा झाल्या. 13 धाबा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ऋतिक पहिलं षटक घेऊन परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज सध्या पाहायला मिळेल प्रशांत. आणि शेवटचं षटक फेकलं होतं. अगदी फार चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये राहिली होती. तोच प्रशांत आहे स्ट्राईक एंडला. बॉल टू समीकरण आपण पाहतोय. 12 मध्ये 13 ची गरज जरूर आहे. प्रत्येक षटकामागे विचार केला तर 750 स्किंग नेट रनरेट या धावा बनवायच्यात तर टीम
कुलगाव संघाला पहिलं फर्स्ट बॉल आपण पाहतो ऋतिकचा, पण तिथून गोलंदाजीमध्ये थोडासा आणि इकडे म्हणून थांबले गेले ते. आता रनअप मध्ये थोडस मित्रमध्ये अडथळा त्यांना जाणवलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पण फर्स्ट बॉल दुसऱ्या इनिंग मध्ये सुरुवात. भव्य स्वागत लॉंग ऑफला अपलातून जाईल आणि संपला जाईल खेळ. प्रशांतचा फर्स्ट विकेट डाऊन. चला बॅट्समन रेडी ठेवा, बॅट्समन रेडी ठेवा. या ठिकाणी गोलंदाजी दोन्ही संघांकडे चांगले आहे, त्यामुळे सामना सहजासहजी आपण पाहतो. मितान शेले पण नौजवान पाषाण संघ देखील सोडणार नाहीये. प्रयत्न दोन्ही संघ करतील इथून जिंकण्याचं. त्यामुळे इथून दीपनं मागच्या मॅच मध्ये बरेचसे झेल सोडले होते, परंतु यावेळेस अगदी हा झेल त्यांना कॅरी केलाय आणि स्वतःला सिद्ध केलंय त्यांना की या पद्धतीच्या मागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या चुकावरती आता कुठेतरी नियंत्रित ठेवून आपण शतर्षण या मॅच मध्ये त्याचं पाहायला मिळतं. आणि पहिला बॉल वरती आले प्रशांतची मोठी विकेट. स्क्रीन मध्ये आपण पाहू शकाल. वन डाऊनचा खेळाडू तेजसला आपण पाहतोय उर्फ टँगो या नावानं खरं तर प्रसिद्ध आहे. डावखुरे आताचा अजून एक स्फोटक खेळाडू. आणि डावखुरे आताच खेळाडू जे असतात ना अगदी ते नेहमीच आक्रमकतेसाठी ओळखलं जातं, अगदी घातक ठरत असतात. त्याच्यामध्ये आमचे बाला भस्म देखील अगदी त्यांचा खेळ उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिले तिसऱ्या दिवशी मात्र त्यांचा खेळ आपण पाहिला होता की वन साइड मध्ये मॅचेस त्यानं जिंकवल्या होत्या, पण तो उद्याच्या फायनल मध्ये इनॅक्शन मध्ये असतील. ते खऱ्या अर्थानं आज आमच्या समवेत आहेत अगदी ब्रदर स्पोर्ट लाईव्ह. अगदी त्यांचा संपूर्ण फायनल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहिला बॉल होती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आपण पाहतो 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. एक महत्वाची विकेट. क्रॉस बॅटनं ऑफस्टिकला जाऊन पिक केलंय. मिड विकेट मध्ये ऑन बाउन्स ओव्हर द रोपनं चाललाय. सीमारेखा पार कुणालच्या बॅट मधून आलाय हा ओव्हर द रोप चौकार. 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. निर्णायक षडी या चौकार आपण पाहतोय की ज्या पद्धतीने प्रशांत बाद झालं असं वाटलं होतं काय सामना आता डीफ मध्ये जरूर जाईल, परंतु कुणालने सांगितलं मैं हूं तब तक ये मुकाबला मैं आसानी के साथ इस मुकाबले को आगे और इस बार भी पिक किया सक्सेसफुल. जाएगी गेंद बाउंड्री लाइन के बाहर. एक और विकेट. कमाल की बैटिंग, कमाल का स्ट्रोक था यहाँ पर. एक बल्ले के बीचों बीच आई थी और उसको छोड़ दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. और इस गेंद के ऊपर छक्का लगाकर स्कोर इज लेवल. 11 धावा आहेत. 2 धावेची अजूनही गरज आहे. 11 बनल्या, 13चा टार्गेट आहे. त्यामुळे इथून कुणाल जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला. शॉर्ट पिच बॉल आणि त्यावरती अगदी भूक करत टायमिंग प्रॉपर जुलवलं आणि त्यानंतर मात्र स्ट्रोक आपण पाहिला की सीमारेषेच्या बाहेर. मात्र 2 धाब्याची अजूनही गरज आहे. यावेळेस एक बाउन्स पडल्यानंतर उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. बॅट आधीच फिरवली आणि त्यामुळे इथून थोडं फिंगर रोल केलं होतं गोलंदाजांनी. गती कमी केली होती चेंडूची, कारण त्याला ठाऊक आहे की कुणाल इथून देखील मोठा फटका खेळू शकतो आणि त्यामुळे थोडस जी लेंथ जी होती ती थोडीशी मागे खेचत स्पिंगर रोल केलं होता आणि त्यामध्ये बीट केलं फलंदाज कुणालला. यावेळेस सिराजचा वेध. चेहऱ्यावरती जरूर थोडीशी दुखापत असेल, परंतु दाखवणार नाहीयेत आपले जे बांधव आहेत. त्यांना कितीही दुखापत झाली तरी ते ग्राउंड मध्ये कधीच दाखवत नाही, परंतु घरी गेल्यानंतर त्यांना ते सांगतात की एवढ्या जोराला चेंडू लागला. चला फिल्डिंग लावून घ्या. चर्चा जरूर आपण एकीकडे करूया. शरीरात अगदी वेगानं चेंडू फेकला होता यावेळेस मात्र सरळ पडल्यानंतर चेहऱ्यावरती अगदी हा चेंडू कुणालच्या जाऊन धडकलाय. त्यामुळे थोडीशी जरूर त्या ठिकाणी कारण थंडी आहे, त्यामुळे थंडीमध्ये जरूर ज्यावेळेस असे चेंडू लागतात त्यावेळेस थोडंसं जाणवतं की थंडीमध्ये चेंडू लागला तर
थोडीस नक्कीच वेदना होत असतात, परंतु हरकत नाही. कुणालची बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर अगदी तो सज्ज आहे खेळण्यासाठी. मागच्याही मॅचमध्ये आपण पाहिले होते की एका खेळाडूंना अगदी स्वतःला त्या ठिकाणी डाईव्ह करत करत थोडीशी दुखापत तिकडेही झाली होती. चला डेफिनेटली आपण पाहतोय. ओ माय गॉड